श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. अर्जुनाची ही जी मनाची अवस्था झालेली होती त्याला इंग्लिशमध्ये मेंटल क्रायसिस असं म्हणतात. मानसिक उलथापालथ किंवा मानसिक कुचंबणा होणे. माझ्या मनाचं जे स्वरूप आहे ते बदलून जाणं आणि त्याच्यामध्ये उलथापालथ होणं, मनाची कुचंबणा होणं, नाही का. मनाची अवस्था बदलणे आणि त्या परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करणे यालाच परमार्थ म्हणतात. याशिवाय दुसरा मार्गच नाही. गुरुदेव रानडे म्हणतात, ईश्वर दर्शन करून घ्यायचं असेल तर तो एकच मार्ग आहे आणि तो सर्व संतांनी निश्चित केलेला आहे. दुसरा मार्गच नाही आणि म्हणून याला सनातन मार्ग म्हणतात, जो पूर्वापार चालत आलेला आहे. यामध्ये फरक नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो मार्ग सांगितला तोच मार्ग तसाच आजही आहे. त्या मार्गामध्ये बदल नाही. आज सुद्धा जीवन कळण्यासाठी, अनुभव येण्यासाठी आपल्याला भगवंताने सांगितलेल्या मार्गावरूनच जाणं भाग पडतं. महाराज म्हणतात की ज्याला खरा वेदांत कळला त्याला प्रपंचाकडे पाहून भय वाटेल. आज आपण स्वस्थ झोपतो कारण आपल्याला याची कल्पनाच नाही आहे. आपण या गोष्टी जाणत नाही म्हणून अजाणतेमध्ये सुख असतं. जेव्हा एखादी गोष्ट कळते ना, मग त्यातलं गांभीर्य काय आहे, त्यातले धक्के काय आहेत, त्यातले चटके काय आहेत हे कळतं. जीवन हे अनिश्चिततेने भरलेलं आहे. केव्हा काय होईल सांगता येत नाही. आज आहे, उद्या असू की नाही हे सांगता येत नाही. आपल्या जीवनामध्ये उद्याचा दिवस कसा उगवेल, कोणत्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जाण्याची वेळ येईल हे कोणालाच माहीत नाही. इंग्लिशमध्ये वाक्य आहे, फ्युचर इज ऑलवेज इन डार्क. भविष्य हे नेहमी अंधारात असतं आणि अंधारात असल्यामुळे ते दिसत नसतं. म्हणूनच आपण सुखी आहोत. जर एखाद्याला कळलं उद्या तुझं मरण आहे तर तो बिचारा घाबरून आजच मरेल. पण माहीत नसल्यामुळे निदान आजचा दिवस तरी तो आनंदात जाईल ना. म्हणजे आपल्याला माहीत नाही आहे म्हणून हे एक प्रकारचं सुखच आहे. ज्याला भविष्य कळतं त्याच्या मनाची उलथापालथ होते. ज्याला आता पुढे काय होणार आहे हे लक्षात येतं त्याच्या मनाची कालवाकालव होते. आणि अर्जुनाची अस्वस्थता ही याच्यातनंच निर्माण झालेली आहे की युद्धभूमीवर आपण आहोत आणि समोर ही सारी मंडळी आहेत, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलंय, ज्यांनी मला शिकवलंय, ज्यांनी माझ्यावर संस्कार केलेत, जे माझे आहेत, जे माझे नातेवाईक आहेत, आप्त आहेत, इष्ट आहेत, सगळे सोयरे आहेत, मुलं आहेत, नातवंड आहेत, भाऊ आहेत, काका आहे, मामा आहे, मित्र आहेत, हितचिंतक आहेत,
शुभचिंतक आहेत. या सगळ्या माणसांचं मरण अर्जुनाला दिसू लागलं. आता हे सगळे मरणार, मग यांच्याशिवाय मी तरी कसा जगू शकणार, असा विचित्रपणा त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. त्याचं मन गोंधळून गेलं, घाबरलं, अस्वस्थ झालं, नाही का. आणि मनाची ही अवस्था बदलवण्यासाठी, ही घालमेल थांबवण्यासाठी, आपल्या मनातील भीती नाहीशी करण्यासाठी, मनाचा दुबळेपणा नाहीसा करण्यासाठी आपल्याला सत्संगतीची आवश्यकता असते, संतांच्या संगतीची आवश्यकता असते, सद्गुरूंची आवश्यकता असते. त्यांच्या सानिध्यात गेल्याशिवाय, साधन केल्याशिवाय, तपश्चर्या केल्याशिवाय मन शांत होत नाही. आणि म्हणून अर्जुन असहाय्य अवस्थेमध्ये भगवंताकडून कृपा संपादन करण्याच्या अपेक्षेने तो आता भगवान श्रीकृष्णांना काय म्हणतोय बघा. अर्जुन म्हणतोय, देवा, माझे सगळे नातेवाईक मी पाहिले, नाही का. तो म्हणे, अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा देखिला येथे. अर्जुन भगवंताला सांगतोय, देवा पहा, माझे सगळे नातेवाईक, माझे गोत्र, माझे परिवार, माझा हा गोतावळा, हा मेळावा मी पाहिला. हा गोत्र वर्गू आघवा, इथे सगळे माझ्याच गोत्राचे, माझेच नातेवाईक इथे सगळे जमलेले मला दिसतायत. हे संग्रामी उदित, जाहले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय, नाही का. हे देवा, हे भगवंता, हे सगळे लोक लढाई करायला तयार होऊन संग्रामी या रणभूमीमध्ये, या रणांगणावर एकत्र जमलेले आहेत. पण मी कसा काय यांच्याशी लढू, आपण पेया उचित केवी होय, नाही का. जर सगळेच माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी आलेले आहेत, तर मी या सगळ्यांना कसा मारू. येणे नावेची नेणो काई, मज आपण पे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे. अर्जुन याचं कारण सांगतोय की यांना बघून माझं भान हरपून गेलं, माझी वृत्ती नाहीशी झाली, माझ्यामधली वीर वृत्ती नाहीशी झाली, माझ्या मनामध्ये यांच्याविषयी प्रेम निर्माण झालं, माया ममता निर्माण झाली. मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे. माझं मन आणि माझी बुद्धी आता स्थिर राहू शकत नाही, ती अस्थिर झालेली आहे, डळमळीत झालेली आहे. बुद्धी सांगते अमुक कर, पण मन ऐकत नाही. मी इथे लढाई करायला आलोय, आता लढाई कर असं माझी बुद्धी सांगते, पण माझं मन म्हणतंय की ही सगळी माझी माणसं आहेत, मी त्यांना कसा मारू, नाही का. मनाची आणि बुद्धीची एकरूपता होत नाहीये, दोघांमध्ये विरोधाभास आहे. बुद्धी एक सांगतीये, मन एक करतंय, अशी अर्जुनाची अवस्था झालेली आहे.
देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रासीही. अर्जुन भगवंताला सांगतोय की देवा, यांच्यावरच्या प्रेमाने, आपुलकीने आणि भीतीने माझा देह कापाय लागलाय, थरकाप होतोय, माझं तोंड कोरडं पडलंय, माझी अवयव, माझी गात्रे विकल झालेली आहेत. देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, माझा देह थरथरू लागलाय, माझं तोंड कोरडं पडलंय. विकलता उपजत गात्रासी, माझी गात्र विकल झालेली आहेत, माझे अवयव ढिले पडलेले आहेत, ते काम करेनासे झालेले आहेत. हे सगळं का? कारण त्याची देहबुद्धी जागृत झालेली आहे. देहबुद्धीची ही अवस्था फार कठीण असते, नाही का? देहबुद्धी जागृत झाल्यामुळे अर्जुन भ्रमिष्ट झालेला आहे, वेड्यासारखा वागू लागलेला आहे. सर्वांगा कांटाळा आला, अति संतापू उमनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. कांटाळा म्हणजे रोमांच, सर्वांगावर रोमांच आले, सर्वांगा कांटाळा आला, अति संतापू उमनला, नाही का? मनामध्ये संताप आला, राग आला. अरे, तू आपल्या लोकांना मारतोयस, हे काय? त्यामुळे हातावरचा माझा ताबा गेला. तेथ बेंबळू हात गेला, म्हणजे हातावरचा ताबा गेला, हात लुळा पडला आणि मला माझं गांडीव धनुष्य सुद्धा हाती धरता येईना. सर्वांगा कांटाळा आला, अति संतापू उमपनला, तेथ बेंबळू हातू गेला गांडीवाचा. ते न धरताची निसतले, परी नेणेची हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले, मोहे येणे. अर्जुन म्हणतोय, ते न धरताची निसटले, माझ्या हातातून ते कसं निसटून पडलं हे मला कळलंच नाही आणि ते मला धरताच आलं नाही. परी नेणेची हातोनी पडले, हातातून पडलं हे सुद्धा मला कळलं नाही. ऐसे हृदय असे व्यापिले, मोहे येणे. माझ्या मोहामुळे माझं हृदय व्यापून गेलेलं आहे. अर्जुनाची ही स्थिती पाहून ज्ञानेश्वर महाराज हे सर्व वर्णन करतायत. अर्जुन भगवंताला आता म्हणू लागला की माझ्याच्यानी आता लढाई करवेना, माझ्याच्यानी आता धनुष्य देखील उचलवेना, मला उभं राहण्याची देखील ताकद नाही, माझे अवयव काम करेनासे झाले, माझ्या सर्वांगाला थरथराट निर्माण झाला, अंग कापू लागलं, माझा कंठ दाटून आला, तोंड शुष्क पडलं. या सर्व नातेवाईकांना पाहून, या सर्व आप्त इष्ट सगळे सोयरे यांना पाहून त्यांच्याविषयीची आपुलकी, ममता, प्रेम, माया जागृत झाली आणि यांच्याशी मी कसा लढू, यांना मी कसा मारू, असा राग माझ्याच मनामध्ये, माझ्याचवर निर्माण झाला. त्या संतापाच्या भरामध्ये मी काळजीग्रस्त झालो, चिंताग्रस्त झालो, मनातून गोंधळून गेलो. नाही का?
अशी ही अर्जुनाची अवस्था झालेली आहे आणि तो हातपाय गाळून बसलेला आहे. त्याच्यातली वीर वृत्ती नाहीशी झालेली आहे आणि या नको असलेल्या माया ममतानी त्याच्या मनाची पकड घेतली आहे, ताबा घेतला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.